बँक ऑफ महाराष्ट्र धुळे शहर शाखेसह कटलरी दुकान जप्ती पथकाकडून सील. 84,99,728 रुपये थकबाकी. धुळे शहरातील गल्ली नंबर 4 येथील धुळे शहर शाखा बँक ऑफ महाराष्ट्र येथील बँक असून सदर बँक राजवाडे संशोधन मंडळ मालकीच्या जागेवर भाडे तत्वावर सुरू असून राजवाडे संशोधन मंडळ मालकीचे भाडेकरू बँक ऑफ महाराष्ट्र गेल्या अनेक वर्षापासून गल्ली नंबर 4 येथे सुरू असून या बँकेकडे मनपा जप्ती पथकाचे 84,99,728 रुपये थकबाकी असल्याने वेळोवेळी मनपा प्रशासनाने नोटिसा दिल्या. तसेच अदालतीच्या मार्फत देखील नोटीस देण्यात आली तरी देखील बँकेने दुर्लक्ष केल्याने आज दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास सदर बँकेला जप्ती पथकामार्फत सील करण्यात आले. यावेळेस राजवाडे संशोधन मंडळ मालकीचे भाडेकरू कटलरी दुकानाला देखील सील करण्यात आले. सदरची कारवाई मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त करुणा डहाडे, उपायुक्त शोभा बाविस्कर, सहाय्यक आयुक्त स्वालिया मालगावे, सहाय्यक आयुक्त प्रणाली मुंडे यांच्या मार्गदर्शनात सदर बँक सील करण्यात आली असून मनपा प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले असून सदर मालमत्ता कर थकबाकीदारांनी आपला भरणा करावा अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा या माध्यमातून देण्यात आला आहे. सदरची कारवाई प्रसंगी यावेळी उपायुक्त शोभा बाविस्कर, सहाय्यक आयुक्त प्रणाली मुंडे, वसुली अधीक्षक तथा जप्ती पथक प्रमुख शिरीष जाधव, निरीक्षक किशोर बागुल, अनिल सुडके, राजेंद्र गवडी, अशोक मंगिडकर, रवींद्र बडगुजर, सचिन पवार, पप्पू वराडे आदी जप्ती पथक उपस्थित होते.